मित्रांनो, आज आपण फाइंड युनिट डिजिट बघणार आहे. म्हणजेच काय, एकक स्थानचा अंक. आता इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन दिसतंय आणि हे मल्टिप्लिकेशन जर आपण कमर्शियल मेथडनं सोडवायला गेलो तर खूपच टफ आहे. परंतु याला काही सोप्या ट्रिक्स आहे मित्रांनो. बघा, जसा हा 21 आहे ना, तर 21 सोडून द्या. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 1 असेल ना, तर त्या संख्येचा कितवाही घ्या, एकक स्थानी एकच येणार आहे. एकच. त्याचबरोबर ह्या जो 5 आहे, ह्या 5च्या किती तुम्ही घात करा, कितीही घात करा, त्याच्या एकक स्थानी 5च येणार आहे. बघा, 5 एक 5, 5चा वर्ग 25, 5चा घन 125, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही 5चा चौथा घात जरी केला तरी तो 625 येणार आहे. म्हणजे 5 हा एकक स्थानी कायमस्वरूपी असतो. आणि ह्या 5चं एक विशेष असं आहे, जर ह्या 5ने विषम संख्येला जर गुणलं तर उत्तर एकक स्थानी 5 येतो. परंतु जर त्या 5ने समसंख्येला गुणलं तर उत्तर काय येतं? 0. समजा आता हा 5 आपला कोणाला मल्टिप्लाय करणार आहे? 4ला. हा 4 ही इवन नंबर आहे, समसंख्या आहे. त्यामुळं ह्या 5नं जर आपण 4ला गुणलं तर एकक स्थानी काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि 0ने कोणालाही गुणलं तरी उत्तर किती येतं? 0 येतं. म्हणजे मला सांगायचं आहे, हे एकदम सोपे एक्झाम्पल्स असतात. त्यांना आपल्याला ट्रिकी पद्धतीने सोडवावे लागतात. जर अशाच आपण मेथड वापरल्या तर हा युनिट डिजिट जो नंबर आहे, जो फाइंड युनिट डिजिट हा टॉपिक आहे, तो प्रत्येक एक्झामला असतो. तो आपल्याला केव्हाही सोपा जाणार आहे. आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.